नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच 2 मार्च 2026 म्हणजे पुढच्या महिन्यात होळी आहे भक्तांनो, ठीक आहे. तर ती होळी येण्याच्या अगोदर आपल्याला होळी यायच्या पूर्वी कोणत्याही परिस्थितीत या 5 वस्तूंपैकी एक वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची आहे. ही वस्तू आपल्याला घरामध्ये आणल्यानंतर घरात भरभराटीला आपले घर भरभराटीला येणार आहे भक्तांनो. तर तर ती कोणती वस्तू आहे आणि त्या 5 वस्तू कोणत्या आहेत त्यापैकी एक याबद्दल मी तुम्हाला या वस्तूंची सखोल माहिती सांगणार आहे भक्तांनो, ठीक आहे. तर चला पाहूया. चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, ही माहिती ऐकायच्या अगोदर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा, ठीक आहे. तर चला पाहूया. होळी हा केवळ रंगाचा सण नाही, तर तो घरातील नकारात्मकता जाळून टाकून नव्या ऊर्जेला आमंत्रण देण्याचा दिवस आहे. बाळूमामा नेहमी सांगायचे की सण म्हणजे केवळ परंपरा नाही, तर तो आत्मशुद्धी आणि घरशुद्धीचा अवसर आहे. 2 मार्च 2026 ची होळी येईपर्यंत घरात काही शुभ वस्तू आणली तर ती केवळ वस्तू राहत नाही, तर ती श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक शक्तीचे प्रतीक बनते भक्तांनो. पहिली वस्तू म्हणजे तांब्याचा कलश. तांबे हे शुद्धतेचे आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. घरात तांब्याचा कलश पाण्याने भरून देवघरात ठेवल्यास घरात सात्विक ऊर्जा वाढते. बाळूमामा सांगायचे की पाण्यात देवाचा अंश आहे. ज्या घरात पाणी सन्मानाने ठेवले जाते तिथे लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो. होळीपूर्वी तांब्याचा कलश आणून त्यात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरून ठेवले तर घरातील वातावरण प्रसन्न होते भक्तांनो. दुसरी वस्तू म्हणजे गाईचे तूप. गाईचे तूप हे अग्नीला अर्पण करण्यासाठी सर्वात पवित्र मानले जाते. होळीच्या दिवशी किंवा त्याआधी रोज संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा. त्या घरातील अंधकार दूर ठेवा. बाळूमामांचा संदेश असा होता की दिवा लावणे म्हणजे आपल्या अंतरंगातील अज्ञान जाळणे. तुपाचा दिवा हा केवळ प्रकाश देत नाही, तर तो मनाला शांतता देतो. तिसरी वस्तू म्हणजे हळद कुंकू. भक्तांनो, हळद कुंकू ही मंगलतेचे आणि कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे. घरात हळद कुंकू आणून देवास अर्पण केल्यास शक्ती, स्त्री शक्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. बाळूमामा सांगायचे की ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो, भक्तांनो, ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो आणि हळद कुंकूचा मान राखला जातो तिथे दारिद्र्य टिकत नाही. चौथी वस्तू म्हणजे तुळशीचे रोप. तुळस ही पवित्र मानली जाते. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळस लावली तर ती घरातील वायू शुद्ध करते आणि सकारात्मक स्पंदने निर्माण करते. बाळूमामा म्हणायचे की तुळस म्हणजे घराचा सुवास आहे. जिथे तुळस हिरवीगार असते तिथे देवाचा आशीर्वाद कायम असतो भक्तांनो. 5वी वस्तू म्हणजे श्रीफळ किंवा नारळ. नारळ हे पूर्णत्वाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. होळीपूर्वी एक श्रीफळ देवघरात ठेवून प्रार्थना केली तर मनातील अडथळे दूर होतात. बाळूमामांचा संदेश होता की भक्तांनो, देवाला अर्पण केलेले श्रीफळ म्हणजे आपल्या अहंकाराचे समर्पण आहे. होळी हा अग्नीचा सण आहे. त्या दिवशी आपण वाईट विचार, राग, मत्सर आणि दुःख अग्नीत अर्पण करत असतो. पण त्याआधी घरात यापैकी एक वस्तू आणणे म्हणजे आपण सकारात्मकतेचे बीज पेरतो. बाळूमामा नेहमी सांगायचे की वस्तू नव्हे, तर त्यामागची भावना महत्त्वाची असते. श्रद्धा असेल, विश्वास असेल तर छोट्या गोष्टीतूनही मोठे परिवर्तन घडते. 2 मार्च 2026 पूर्वी यापैकी तुम्हाला एक वस्तू घरात आणताना मनात संकल्प करा, माझ्या घरात शांती, प्रेम आणि भरभराट नांदो. ही संकल्पना तुमच्या घरासाठी सर्वात मोठी शक्ती ठरेल. बाळूमामांचे विचार आपल्याला शिकवतात की देव दूर नाही, तो आपल्या कृतीत आणि भावनेत आहे. जे घर श्रद्धेने भरलेले असते तेथे संकटेही नम्र होतात. होळीच्या अग्नीत नकारात्मकता जळून टाका
आणि या शुभ वस्तूंमधून सकारात्मकतेला आमंत्रण द्या. बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहो आणि तुमचे आयुष्य आनंद, समाधान आणि समृद्धीने उजळून निघो. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांग भरेल. तसेच होळी जवळ येत असताना मनात एक प्रश्न नक्की उभा राहतो, आपल्या घरात खरी भरभराट कशाने येते? बाळूमामा यांचे विचार सांगतात की भरभराट ही केवळ पैशाने मोजली जात नाही. जिथे समाधान, आरोग्य, परस्पर प्रेम आणि देवावरचा विश्वास असतो ते घरच खऱ्या अर्थाने श्रीमंत असते. म्हणून होळीपूर्वी शुभ वस्तू आणणे म्हणजे केवळ परंपरा नाही, तर ती एक आध्यात्मिक तयारी आहे. होळीचा अग्नी हा परिवर्तनाचे प्रतीक आहे. जशी होलिका दहनात वाईटाचा नाश होतो, तशीच आपल्या घरातील मतभेद, राग, असूया आणि नकारात्मक विचारही जळून जावेत असा संकल्प करायचा असतो. भक्तांनो, बाळूमामा म्हणायचे, ज्याच्या मनातला राग जळतो त्याच्या आयुष्यात भाग्य उजळते. भक्तांनो, त्यामुळे वस्तू आणण्यापेक्षा त्या वस्तूंची जोडलेली भावना अधिक प्रभावी ठरते. तांब्याचा कलश घरात ठेवताना त्यात स्वच्छ पाणी भरून रोज सकाळी त्यासमोर प्रार्थना करा. त्या पाण्याकडे पाहून मनात शांततेचा विचार करा. पाणी स्थिर असेल तर मन ही स्थिर राहते. बाळूमामा सांगायचे की घरातील पाणी आणि घरातील शब्द दोन्ही स्वच्छ असले तर घरात वाद राहत नाही. म्हणून होळीपूर्वी घरातील बोलण्यात गोडवा आणा. कटू शब्द जाळून टाका. गाईच्या तुपाचा दिवा लावताना केवळ ज्योत पाहू नका, तर त्या ज्योतीत आपले दुःख अर्पण करा. ज्योतीची उष्णता जसे अंधार दूर करते, तशीच तुमच्या आयुष्यातील अडथळेही कमी होऊ लागतात. रोज संध्याकाळी 2 मिनिटे शांत बसून देवाचे नामस्मरण करा. बाळूमामा म्हणायचे आपल्या भक्तांनो, नाम घेतल्याने नशिबाचे कुलूप उघडते. ही साधी सवय नाही, होळीपर्यंत सातत्याने ही सवय ठेवा. भक्ता, हळद कुंकू घरात आणण्यावर भक्तांनो घरातील स्त्रियांचा सन्मान करा. त्यांना आदराने वागवा. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तिथे लक्ष्मी थांबत नाही असे बाळूमामा म्हणायचे. म्हणून होळीपूर्वी घरातील मतभेद मिटवा. मनातील कटुता दूर करा. स्त्री शक्तीचा आशीर्वाद मिळवणे म्हणजे घराच्या पायाला बळ देणे. तुळशीचे रोप आणले असेल तर त्याला रोज पाणी घाला आणि तिच्या समोर दीप लावा. तुळस केवळ वनस्पती नाही, तर ती सात्विकतेचा स्रोत आहे. जिथे तुळस हिरवीगार राहते तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही. तुळशी समोर बसून 1 मिनिटे जरी प्रार्थना केली तरी मन प्रसन्न होते. बाळूमामा सांगायचे की निसर्गाशी जोडले गेले की देव आपोआप जवळ येतो. श्रीफळ देवघरात ठेवताना मनातील अहंकार बाजूला ठेवा. नारळाचे कठीण कवच जसे फोडावे लागते, तसेच आपल्या अहंकाराचे कवचही फोडावे. होळीच्या दिवशी भक्तांनो ते श्रीफळ फोडून देवाला अर्पण करा आणि मनात संकल्प करा की मी राग, मत्सर आणि भीती सोडत आहे. हा संकल्पच भरभराटीची सुरुवात ठरतो. भक्तांनो, होळीपर्यंत रोज एक छोटीशी सवय अंगी करा. सकाळी उठल्यावर देवाचे नाव घ्या. घर स्वच्छ ठेवा. किमान एक चांगले काम करा. बाळूमामा सांगायचे की दान आणि सेवा हीच खरी समृद्धी आहे. गरिबाला अन्न द्या. एखाद्या गरजवंताला मदत करा. होळीपूर्वी केलेले चांगले कर्म अनेक पटींनी परत येते. भक्तांनो, तसेच घरात भरभराट हवी असेल तर प्रथम घरात शांतता आणा. शांतता आली की समाधान येते. समाधान आले की लक्ष्मी टिकते. होळीचा बाळूमामा सांगायचे की दान आणि सेवा हीच खरी समृद्धी आहे. गरिबाला अन्न द्या. एखाद्या गरजवंताला मदत करा. होळीपूर्वी केलेले चांगले कर्म अनेक पटींनी परत येते. तसेच घरात भरभराट हवी असेल तर प्रथम घरात शांतता आणा. शांतता आली की समाधान येते. समाधान आले की लक्ष्मी टिकते. होळीचा आणि अग्नी तुम्हाला आठवण करून देतो की प्रत्येक वर्षी आपल्याला स्वतःला नव्याने घडवायचे आहे. जुने दुःख जाळून नवे स्वप्न पेटवायचे आहे. बाळूमामा सांगतात भक्तांनो, अरे माझ्या बाळांनो, देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःच्या कृतीतही बदल करा.
वस्तू शुभ असताना पण त्याहून शुभ तुमचे विचार असावे लागतात आणि विचार असतात सुद्धा भक्तांनो. 2 मार्च 2026 ची होळी तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय घेऊन येऊ. तुमच्या घरात प्रेम, आरोग्य, भरभराट कायम नांदो. श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा आणि नकारात्मकतेला दररोज आमंत्रण द्या. हाच खरा समृद्धीचा आणि आपल्या घरातील प्रगतीचा मार्ग आहे. होळी जवळ येत असताना भक्तांनो, मनात एक आध्यात्मिक हालचाल सुरू होते. बाहेर रंगाचा सण असतो, पण आतल्या मनात शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू व्हायला हवी. बाळमामा नेहमी सांगायचे की घरात वस्तू आणायच्या अगोदर मनात प्रकाश आणा, कारण मन अंधारात असले तर सुवर्णही निरर्थक ठरते आणि मन मन उजळलेले असेल तर साधी माती ही प्रसादासारखी पवित्र होते. होळीपूर्वी घरात एक गोष्ट नक्की करा. घराची संपूर्ण स्वच्छता, केवळ झाडू पोछा नव्हे, तर कोपऱ्यात साचलेली निराशा, तक्रारी, जुने राग, अपमानाच्या आठवणी या सगळ्यांची स्वच्छता करा. बाळूमामा सांगायचे की ज्या घरात जुने दुःख साठवले जाते तिथे नवीन आनंदाला जागा मिळत नाही. म्हणून होळीच्या आधी एक दिवस ठरवा आणि मनातल्या प्रत्येक कटू आठवणीला माप म्हणून मुक्त करा. घराच्या मुख्य दरवाजाला विशेष महत्त्व द्यायचं असतं भक्तांनो. दरवाजा म्हणजे ऊर्जा येण्याचा मार्ग. दरवाजा स्वच्छ ठेवा. शक्य असेल तर सुंदर तोरण लावा. आंब्याच्या पानांचे तोरण लावणे शुभ मानले जाते, कारण ते नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते असे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले जाते. पण श्री सद्गुरू संत ब्रह्मांडनायक बाळूमामा म्हणायचे की खरी सुरक्षा तोरणात नसते, ती आपल्या सद्वर्तनात असते. दरवाजातून जो कोणी आत येईल त्याचे स्वागत हसून करा. हेच सर्वात मोठे तोरण आहे. होळीपर्यंत रोज सकाळी एक छोटी प्रार्थना करा. देवघरात जाऊन फक्त एवढे म्हणा, माझ्या घरात प्रेम वाढू दे. ही साधी प्रार्थना मोठी परिणाम घडवते. माझ्या घरात प्रेम वाढू दे, कारण जिथे प्रेम आहे तिथे वाद कमी होतात. जिथे वाद कमी होतात तिथे शांतता वाढते आणि जिथे शांतता असते तिथेच भरभराट टिकते. भक्तांनो, श्री सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग भलो. तसेच भक्तांनो, अन्नालाही पवित्र मानले गेले आहे. होळीपूर्वी एक दिवस तरी घरात सात्विक अन्न बनवा. शक्य असेल तर त्या दिवशी कांदा लसूण टाळा आणि देवाला नैवेद्य दाखवा. बाळूमामा सांगायचे की अन्न शुद्ध असेल तर विचार शुद्ध होतात आणि विचार शुद्ध झाले की कृती योग्य दिशेने जाते. भक्तांनो, घरात एकत्र बसून नामस्मरण करण्याची सवय लावा. 5 मिनिटे जरी सर्वांनी एकत्र देवाचे नाव घेतले तरी घरातील वातावरण बदलू लागते. हे मोठे समाधान नाही, पण सातत्याने केल्यास त्याची शक्ती वाढते. बाळूमामा नेहमी सांगायचे की देवाला मोठ्या यज्ञाची गरज नसते, त्याला मनापासून घेतलेले एक नाव पुरेसे असते. भक्तांनो, होळीच्या आधी एखाद्या गरजवंताला कपडे किंवा अन्न दान करा. दान हे भरभराटीचे बीज असते. जेव्हा आपण देतो तेव्हा विश्व भक्तांनो आपल्याला अनेक पटींनी परत देते. बाळूमामांचा संदेश स्पष्ट होता. जे घर देण्यास शिकते ते घर कधी रिकामे राहत नसते. तुमच्या घरात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या पायांना स्पर्श करा आणि मनापासून आशीर्वाद मागा, कारण त्यांचा आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे. ज्या घरात वडीलधाऱ्यांचा सन्मान होतो तिथे संकटे थांबवून विचार करतात. होळीच्या दिवशी अंगणीत नारळ, थोडे तूप आणि गूळ अर्पण करताना मनात एक संकल्पना करायची आहे आपल्याला. हा संकल्प दरवर्षी नवा जन्म देतो. बाळूमामा सांगायचे की प्रत्येक होळी म्हणजे स्वतःला पुन्हा घडवण्याची संधी आहे. लक्षात ठेवा भक्तांनो. तसेच बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, वस्तू, विधी, परंपरा या सर्व साधना आहेत, पण सर्वात मोठी शक्ती तुमच्या श्रद्धेत आहे. श्रद्धा असेल, सातत्य असेल आणि चांगले कर्म असेल तर कोणत्याही परिस्थितीत घर भरभराटीला येते. होळी 2026 तुमच्यासाठी केवळ सण ठरू नये,
तर तो तुमच्या आयुष्यातील नवा आरंभ ठरू, तुमच्या घरात आनंदाचा रंग चिरकाल राहू आणि बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या आणि सगळ्यांच्या सर्वांच्या या विश्वाच्या. तसेच भक्तांनो, होळी जवळ आली की निसर्गातच एक वेगळी हालचाल जाणवते. झाडांना नवी पालवी फुटते, वातावरणात भक्तांनो उष्णतेची चाहूल लागते आणि मनालाही एक नवा आरंभ करायची प्रेरणा मिळते. भक्तांनो, बाळूमामा सांगायचे की निसर्ग जसा दरवर्षी नव्याने फुलून येतो, तसंच माणसानेही स्वतःला नव्याने घडवावं. म्हणून होळी 2026 यायच्या अगोदर घरात एखादी शुभ गोष्ट आणणे म्हणजे आपल्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प होय. भक्तांनो, या काळात घरात पवित्र ग्रंथ आणणेही अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये जिथे देवाचे शब्द वाचले जातात तिथे वातावरण आपोआप सात्विक होते. दररोज 2 वळी जरी वाचल्या तरी त्या शब्दांचा कंपन घरभर पसरतो. बाळूमामा नेहमी सांगायचे की ज्या घरात देवाचे नाम आणि ज्ञानाचे वचन असते तिथे संकट लांबूनच वळसा घेतात. ग्रंथ हा केवळ पुस्तक नसतो, तो मार्गदर्शन करणारा दीप असतो. भक्तांना, होळीपूर्वी घरात घंटा किंवा छोटा शंख आणला तरी शुभ परिणाम दिसतो असे मानले जाते. सकाळी किंवा संध्याकाळी एकदा घंटानाद केला की घरातील स्थिर जड ऊर्जा हलकी होते. आवाजात एक प्रकारची स्पंदने असतात जी नकारात्मकतेला दूर नेतात. पण बाळूमामा यावर भर देतात की आवाजापेक्षा मनाचा नाद मोठा असतो. घंटा वाजवताना मनात जागृती ठेवा. भक्तांनो, तसेच घरात सुगंध पसरवणेही महत्त्वाचे आहे. धूप, अगरबत्ती किंवा नैसर्गिक फुलांचा सुगंध वातावरण प्रसन्न करतो. जिथे सुगंध आहे तिथे मन प्रसन्न होते. बाळूमामा सांगायचे आपल्या भक्तांना, अरे माझ्या बाळांनो, मन प्रसन्न असेल तर लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून होळीपर्यंत रोज काही वेळ घरात सुगंधी वातावरण तयार करा. या काळात कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एकमेकांना माफ करण्याचा संकल्प करावा. होळीचा खरा अर्थ आहे जळून जाणे आणि नव्याने उभे राहणे. राग, मत्सर, गैरसमज हेच खरे दारिद्र्य आहे. ते जाळले की भरभराट आपोआप येते. बाळूमामा म्हणायचे की ज्याने क्षमा शिकली, ज्याने माफ करायला शिकलं त्याने समृद्धीचा दरवाजा उघडला. बघताना घरात एखादी छोटी बचत पेटी ठेवा आणि होळीपर्यंत रोज थोडी रक्कम त्यात टाका. भक्तांनो, ती रक्कम नंतर एखाद्या चांगल्या कार्यासाठी, कामासाठी वापरा. हा उपक्रम घरात शिस्त आणि सकारात्मक विचार निर्माण करतो. भक्तांनो, तसेच देण्याची वृत्ती निर्माण झाली की घेण्याची चिंता कमी होते. होळीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाला नामस्मरण करा. सूर्य म्हणजे ऊर्जा, तेज आणि प्रगती. काही क्षण सूर्यप्रकाशवत उभे राहून मनात प्रार्थना करा, अरे माझ्या बाळांनो, माझ्या घरात अंधार राहू नये अशी तुम्ही बाळूमामांसमोर प्रार्थना करा. तुमच्या कुलदैवतासमोर प्रार्थना करा अशी. बाळूमामा सांगायचे, अरे माझ्या बाळांनो, अरे माझ्या मुलांनो, की सूर्य उगवतो तसंच प्रत्येक दिवस नवा असतो. भक्तांनो, कालचे दुःख आजवर ओढून जाऊन आणू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात संवाद वाढवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात संवाद वाढवा. तसेच एकत्र बसून हसणे, बोलणे, आठवणी शेअर करणे हीच खरी भरभराट आहे. पैशाने वस्तू येतात पण आनंद एकत्र राहिल्याने येतो. भक्तांनो, बाळूमामा नेहमी सांगायचे, घर मोठं भिंतींनी होत नाही, ते मोठं होतं मनांनी. होळी 2026 तुमच्या आयुष्यातील बदलायची सुरुवात ठरवू. एखादी शुभ वस्तू, एखादी चांगली सवय, एखादा पवित्र संकल्प यापैकी काहीही निवडा, पण ते मनापासून करायचं आहे. भक्तांना, आपल्याला श्रद्धा आणि सातत्य असेल तर तुमचे घर केवळ भरभराटीला येणार नाही, तर ते शांततेने आणि आनंदाने उजळून निघेल. बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर सोबत राहणार आहे. भक्तांनो, होळी म्हणजे फक्त रंगाची उधळण नाही, तर
ती आपल्या आयुष्यातील अंधार ओळखून तो जाळण्याची संधी आहे भक्तांनो. बाळूमामा सांगायचे की होळीचा अग्नी बाहेर पेटतो, होळीचा अग्नी बाहेर पेटतो, पण त्याचा प्रकाश आत पेटला पाहिजे. 2 मार्च 2026 पर्यंत तुम्ही जे काही शांततेने घरात आणाल ते वस्तूपेक्षा एक संकल्प असावा. माझं घर शांततेने, प्रेमाने आणि सद्वर्तनाने भरलेले राहो. तसेच या काळात घरात एक छोटी गंगाजलाची बाटली आणली तरी शुभ मानले जाते. गंगाजल शुद्धतेचे प्रतीक आहे. आठवड्यातून एकदा घरात थोडे गंगाजल शिंपडा आणि मनात प्रार्थना करा की नकारात्मकता दूर जावी. पण बाळूमामा नेहमी सांगायचे की पाण्यापेक्षा विचार शुद्ध असले पाहिजे. जर शब्द कटू असतील तर कोणतेही गंगाजल घरात शुद्ध करू शकत नाही. म्हणून होळीपूर्वी बोलण्यात संयम आणि गोडवा आणायला शिका. घरात एक साधा पिवळा कपडा देवघरात अर्पण करा. पिवळा रंग म्हणजे श्रद्धा, ज्ञान आणि सकारात्मकता. तो कपडा ठेवताना मनात असा संकल्प करा. बाळूमामा म्हणायचे की ज्ञान हा सर्वात मोठा धनसंचय आहे. म्हणून या दिवसात एखादी चांगली गोष्ट शिका, एखादा चांगला विचार आत्मसात करा. होळीच्या आधी एक दिवस संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून देवाचे नामस्मरण करा. केवळ 5 मिनिटे जरी असली तरी मन एकत्र येते. जिथे मन एकत्र येतात तिथे घर आपोआप मजबूत होते. बाळूमामा सांगायचे कार्य, माझ्या मुलांनो, विटांनी घर उभं राहतं पण विश्वासाने संसार उभा राहतो. या दिवसात घरात भांडणे टाळा. जर मतभेद झालेच तर ते लगेच मिटवा. रात्र होण्यापूर्वी एकमेकांना माफ करा आणि म्हणा होळीचा खरा अर्थ आहे भक्तांनो. एकमेकांना माफ केलं म्हणजे होळीचा खरा अर्थ असतो, लक्षात ठेवा. जळून जाणे आणि पुन्हा नव्याने उभे राहणे. राग जाळा, अहंकार जाळा, पण नाते संबंध वाचवा. घरात एखादी लहानशी धातूची भक्तांनो लक्ष्मीची मूर्ती घरात जरी आणली तर अत्यंत शुभ मानले जाते. भक्तांनो या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपले पारंपरिक हिंदू धर्मातील जे सण असतील, सणाविषयी संपूर्ण माहिती सविस्तर ओळीमध्ये, सविस्तर मुद्द्यांमध्ये, सविस्तर संपूर्ण आपल्या मराठी भाषेमध्ये जर ऐकायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी, बाळूमामाच्या नावानं चांगलं आणि हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा भक्तांनो. तसेच भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. नमस्कार भक्तांनो. बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं.